आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषदेत आज 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी एक नवा पायंडा पाडत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रसेवेसाठी त्यांचा सन्मान केला। या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली। प्रारंभी काकासाहेब चौक येथील हुतात्मा स्मारकास नगराध्यक्ष कदम यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर नगर परिषद आवारात होमगार्डचे प्रभारी अधिकारी अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड जवान, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्काउट विद्यार्थी, नगर परिषदेच्या अग्निशमक दलातील जवानांनी तिरंग्याला सलामी दिली। तदनंतर भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार मेजर व ऑर्डिनरी लेफ्टनंट भाऊसाहेब मुसमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारी, अमोल कदम, सौरभ मुसमाडे, ऋषभ लोढा, वसंत कदम, बाळासाहेब लोखंडे, संतोष चोळके, सिंधुताई वाळुंज, सुवर्णा कोठोळे, सीमा देठे, पुष्पाताई तांबे, सतीश वाळुंज, केदारनाथ चव्हाण, दत्ता कडू, डॉक्टर प्रवीण कोठोळे, वैभव गाडे, शरद खांदे, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, होमगार्ड संघटना, कामगार तलाठी, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, पत्रकार, हायस्कूल शाळेचे विद्यार्थी, शहरातील नागरिक उपस्थित होते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।